1-1.5 तासांनी अशी एवढी मोठी पिशवी घेऊन परत आला. शूट थांबलं. बोललो की हाच प्रॉब्लेम होतो आता. अख्ख्या इंटरव्ह्यूत मी बोललो हे तुला कळलं, पण हे त्या दोघीला मान्यच नाही. आता ह्याचं काय करशील तू? हसतील मला सगळे. सॉरी 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 सॉरी. हो, मी मनात आलं की बोलते, पण ते प्रेमाने बोलते. सॉरी म्हटलं पाहिजे या सगळ्यांना. डायरेक्ट मला कोणालाही न सांगता घरी घेऊन गेला होता. मलाही माहित नव्हतं की तो मला आता घरी नेणार आहे, बट जबरदस्ती तो घेऊन गेला आणि आम्हाला सांगण्यात आलं होतं दोघांनाही की तुम्ही खूप जाड दिसताय. अशी व्यक्ती, अशा पर्सनॅलिटीची व्यक्ती जर आपल्या आयुष्यात आली. अनफॉर्च्युनेटली हे स्त्रियांच्या बाबतीतच होतं. स्त्रीलाच नेहमी विचारलं जातं की नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. लवकरच आपल्या भेटीला एका क्यूट नावाची फिल्म येणार आहे, जिचं नाव आहे कब्बशी. आणि हे नाव ऐकताना इतकं क्यूट वाटतंय, तितकीच क्यूट त्याची गोष्ट असणार आहे. आणि गोड कास्ट आहे माझ्याबरोबर. निर्मिती ताई आहेत, पूजा, ऋषी आणि कॅप्टन ऑफ द शिप ज्यांना म्हणतात ते डिरेक्टर या फिल्मचे माझ्याबरोबर आहेत वैभव चंद्रकर सर. नमस्कार. कसे आहात? किती थकल्यात बोलून बोलून? किती एनर्जी आहे? एकदम फ्रेश. बरं सर, तुमच्याकडून मला सुरुवात करायची, तुमच्यापासून. कब्बशी इतकं मी सुरुवातीला म्हटलं, इतकं क्यूट आणि छोटंसं नाव आहे. हे तुमचं पर्सनल फेवरेट आहे, चहा कॉफीवरचं प्रेम म्हणून हे नाव ठेवलंय का काय? हे सुचलं कसं नाव? नाही, गोष्ट रिफ्रेशिंग आहे. तितकीच रिफ्रेशिंग आहे जितका आपला सकाळचा चहा असतो. सो त्याच्यातनं बेसिकली सुचलेलं नाव आहे ही गोष्ट. रिफ्रेशिंग सांगताना आणि अत्यंत महत्वाची असते, ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. सो ही गोष्ट तशीच आहे. या गोष्टीचं सरतेशेवटी तुम्हाला समजतं की आपण आयुष्यात एकमेकांशी वागताना एक खूप महत्वाची गोष्ट आहे, ती लक्षात ठेवली पाहिजे. त्याच्याकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. तर साध्या गोष्टींचं महत्व तुम्हाला समजलं तर आयुष्य सुखकर होतं. तसं आहे ना, तुम्हाला त्या सकाळच्या चहामुळे फ्रेश वाटतं, बरोबर आहे, पण तो चहा जी कप स्वतःला घेऊन वागवत असते तिचं महत्व नसतं. तुम्हाला एक फुटला की दुसरा आणता, इतकं सोपं नसतं ते. क्या बात आहे. आणि कब्बशी म्हणून ह्याच दोघींचं कास्टिंग का करावं असं वाटलं? म्हणजे ऍप्ट असं दोघींमध्ये एक असं एक स्पेशल काहीतरी एक असतं नाही का, असं वाटतं की नाही हीच व्यक्ती करेक्ट आहे या भूमिकेसाठी? कप बशी म्हणून कास्टिंग करावं असं नाही वाटलं त्याच्यात. नाही, कब्बशी म्हणजे त्यातल्या नाही, मी सांगतो तुला, तसं नाहीये. बेसिकली मी म्हटलं असं ना, ही गोष्ट सुरू होते एका आईची गोष्ट म्हणून. जी आई अत्यंत साधी, अत्यंत निरागस आहे. आपल्या माणसांसाठी ती काही करू शकते, तिच्या आनंदासाठी काही करू शकते. मला असं वाटलं की मुळात निर्मितीकडे ती क्वालिटी आहे, आपलेपणाने वागणं, आपल्या माणसांसाठी काहीतरी करणं. तिचा ओव्हरऑल विनोदी शैलीच्या ज्या आपण भूमिका बघितलेल्या आहेत त्याच्यात अशा प्रकारचा निरागसपणा नाही आला असं माझं मत आहे. जे या भूमिकेत मला तिला देता आलं, ऑफर करता आलं, तिने तिचं सोनच केलं, बरोबर. तर ते एक रिझन होतं की आई म्हणून ते अत्यंत छान पद्धतीने निभावणारी आणि त्या सगळ्या ह्याला चपखल बसणारी अशी ती व्यक्तिरेखा होती. मी खरं सांगू का, बेसिकली गोष्ट सुचल्या जे नाव सुचलं होतं ते निर्मिती राहायचं होतं. म्हणजे हे अगदी फ्रँकली सांगतो. त्यामुळे निर्मिती त्यांचा विचार कसा केला हा प्रश्नच नाहीयेत. ओळ सुचली सिनेमाची, कब्बशी हे नाव नंतर सुचलं, आधी निर्मिती राही सुचली. हे ऍक्च्युली म्हणजे मी कुठेही हे सांगायला तयार आहे की फर्स्ट थॉट, अरे वा याच्यावरती सिनेमा होऊ शकतो. मग कोण? निर्मिती त्यांना ऐकवलं पाहिजे. आपलं बोलणं झालं होतं की मी काहीतरी चांगलं असेल तरच तुमच्याकडे घेऊन येईल. हे आमचं खूप आधी बोलणं झालं होतं. मला तेव्हापर्यंत काही माहीतच नव्हतं किंवा मला सुचेल वगैरे काही नव्हतं. त्यामुळे ती प्रोसेस, तर मला असं नाही म्हणता येणार की निर्मिती राहायचं नाव का सुचलं. पूजाचं नाव का सुचलं, कारण त्या पात्रात एक प्रसन्नता हवी होती जी पूजामध्ये आहे. त्या पात्राच्या वावरात एक सहजता हवी होती जी पूजामध्ये आहे. त्या पात्राला बघितल्यानंतर असं आपल्या आयुष्याचा जोडीदार असावा असं प्रत्येक मुलाला वाटेल, ती क्वालिटी पूजामध्ये आहे. की बघितल्यानंतर अरे यार, अशी व्यक्ती, अशा पर्सनॅलिटीची व्यक्ती जर आपल्या आयुष्यात आली तर आपलं आयुष्य किती सुंदर होईल, ते त्या पूजाच्या चेहऱ्यात आहे. आपलं म्हणणं ठामपणे मांडण्याचा कॉन्फिडन्स जो आहे तो त्या पूजाकडे. आणि माझी काही ओळख नसताना सुद्धा पूजाला मी जितके वेळा बघितलंय, फोटोज, इंटरव्ह्यूज, तिच्या कामातनं, हे सगळं, तिचे डोळे सांगतात की शी इज अ व्हेरी फॅमिली गर्ल. तिला तिच्या कुटुंबाबद्दल प्रचंड आत्मीयता असेल असं तिचे डोळे, मला आधीपासून मला असं वाटायचं.
आणि आधी आम्ही खरंच कधी असं इंटरॅक्ट पण नाही केलंय. हाय हॅलोच्या उपर वगैरे. एक पुरस्कार तिने मला दिला होता त्या तर तो सोडल्यास आता या ऍक्च्युली फिल्मसाठी तुम्ही मिळून पुरस्कार दिले कदाचित. येस. सो ते बेसिकली तिचे डोळे सांगतात ना की ती फॅमिलीत रमणारी व्यक्ती आहे. आणि मला एक्झॅक्टली असं वाटत होतं की पूजा इकडे आली तर ते करेक्ट होऊ शकेल, कारण ही सगळ्या गोष्टी, कारण कास्टिंग जर तुम्ही करेक्ट केली तर अर्धी लढाई तुम्ही जिंकलेला असते. मला सांगा सेटवरती पण एवढंच कौतुक झालंय का? नाही, सेटर कौतुक आणि काही नाही. म्हणजे आता मगाशी पण आम्ही म्हणालो की आमचा टेक झाल्यानंतर अरे वा किंवा छान मस्त असे फार क्वचित शब्द आम्हाला ऐकू आले, पण त्यांना आवडायचा तो टेक. फक्त असं उत्स्फूर्तपणे कधी सांगायचे नाही ते. हा, इंटरव्ह्यूचीच तुम्ही वाट बघत होतात की ऑन कॅमेराच सांगायचं आता सगळ्यांना. मग सांग तरी निदान मग. होता आता बोललो की हाच प्रॉब्लेम होतो. आता अख्ख्या इंटरव्ह्यूत मी बोललो हे तुला कळलं, पण हे त्या दोघींना मान्यच नाही. आता ह्याचं काय करशील तू? इंटरव्ह्यूत मला हे सांगायचं होतं, हे तुला कळलं न सांगता. ही गडबड आहे. कारण अर्ध्या वेळ तर एक म्हणजे खांद्यावरती डोकं ठेवून झोपले, तर ते बघणार कधी की मी म्हटलंय शॉर्ट छान झालाय है ना. शॉर्ट कट झाल्यानंतर आयदर ह्या तिला मिठी मारताय, त्या तिला त्या आपापसाच्या कौतुकात एवढ्या माणसू आणि कॅमेऱ्याच्या मागे असलेला दिग्दर्शक तो असं करतोय, हे कधी बघणार? चान्सच नाही. ऍक्च्युली फिल्म मध्ये आमचे असे खूप सीन आहेत ज्यात मी हिला खूप काय काय वाईट साईड बोलते, मी हिला त्रास देते फिल्म मध्ये. आणि तोच सीन झाल्यानंतर जेव्हा हे कट म्हणायचे तेव्हा डायरेक्ट येऊन मी हिला मिठी मारायचे, सॉरी. तर ह्याच्यात कदाचित मिस झाले असतील रिॲक्शन. ऍक्सेप्टेबल एक्सप्लेनेशन आहे पण हे है ना. बरं मला सांगा, मला सगळ्यांनाच आहे खरं तर हा प्रश्न, खऱ्या आयुष्यामध्ये चहा किंवा कॉफीचं महत्त्व किती आहे? आणि पहिल्यांदा कॉफी जेव्हा किंवा चहा जेव्हा ट्राय केला किंवा लहान असताना साधारण सगळेच जण, तर तेव्हाची अशी एक स्पेशल आठवण आहे का की ओके पावसाळ्यात काहींना आवडतो चहा किंवा कॉफी प्यायला, कपबशी आता आहे. सो मी त्या ह्याने मी विचारते. तुझा प्रश्न फारच कमाल आहे, पण मी उत्तर थोडं वेगळ्या पद्धतीने देणार आहे. मी ह्या सिनेमासाठी मला आणि ऋषीला एक विशेष डाएट करायला लावण्यात आलं होतं आमच्या दिग्दर्शकाकडून. आम्हाला सांगण्यात आलं होतं दोघांनाही की तुम्ही खूप जाड दिसताय आणि ह्या फिल्मसाठी 1-2 महिन्यात तुम्हाला बारीक व्हायचं आहे, म्हणून आम्ही हार्डकोर डाएटवर होतो. आणि आम्ही ते डाएट फॉलो केलं. आमचं वजनही बऱ्यापैकी कमी झालं होतं. पण एका दिवशी सेटवर चालू होतं शूट आणि माझे पेशन्स संपले. मी ह्यांना म्हटलं, सर अनेक दिवस झाले आता मला आठवते नाही चहा दिसतो कसा, आणि माझं आवडतं कॉम्बिनेशन इज चहा आणि जिरा बटर. म्हटलं सर आज काही करू. सर म्हणाले आज पॅकअप नंतर. सो त्याच्यानंतर जिरा बटर कुठून तरी मागवले गेले. मग शूट थांबलं खास का तर पूजा चहा बटर खाते म्हणून. मग तो कपबशीतून चहा आला आणि मनसोक्तपणे मी एवढे जिरा बटर त्या दिवशी खाल्ले, चीट डे म्हणून. तो एक चहा कपबशीच्या सेटवरचा माझा लक्षात आहे. माझ्याकडे अजूनही तो व्हिडिओ आहे, मी लवकरच पोस्ट करेन सोशल मीडियावर, मग तुम्हाला कळेल. माझा आवडता चहाच आहे, मला अतिशय आवडतो. आणि मी पुण्यात असताना मी खूप नाटकाच्या सर्कलमध्ये होतो, त्यामुळे दिवसाला 8 ते 10 चहा हे आमचे व्हायचेच. काही आता आणि मी चहा इज अ मॅन्डेटरी थिंग. त्याच्यामुळे चहा म्हणजे जेव्हा मी डाएट करत होतो, मी आयुष्यात पहिल्यांदा चहा पित नव्हतो, कारण मला विदाऊट शुगर चहा पिता येत नाही आणि तो आवडत नाही, जात नाही. त्याच्यामुळे मी म्हटलं मग कशाला असं काहीतरी करायचं, जे करू 4 महिने व्यवस्थित ते व्यवस्थित करू, म्हणून मी ते 4 महिने मी चहा पित नव्हतो सेटवर पण. आणि हे हा जो दिवस म्हणते त्या दिवशी जेव्हा ही म्हणली असं, आम्ही रोज एकमेकांना म्हणायचो पूजा आज नको ना, आज नको. हा कोणतरी आपल्या साथीला असायचं ना डाएटला. हीच एक दिवशी म्हणली आज जरा चहा पिवा साखरवाला. म्हणलं चहा संपला आता. मग जिरा बटर बरोबर बनमस्का पण आली कुठून तरी, तू आय गेस मागवलं जवळनं चांगल्या ठिकाणून. मी बनमस्का ब्रून चहा असं एक अर्धा तासाची आमची पार्टी झाली. आणि ती पण माझी पण तीच आठवण सेटवरची की मस्त. आणि त्या दिवशी मला आठवतंय वादळी पाऊस आला होता ठाण्यामध्ये. म्हणजे शूट आम्ही करत होतो त्या बाल्कनीमध्ये, आम्हाला ते सगळं शेड बीट लावून सगळं कॅमेरा कव्हर करायला लागला. त्यामुळे त्या चहाची अजूनच असं मज्जा घेता आली तुम्हाला छान. येस एकदमच. ताई हसतील मला सगळे, पण मला माझं चहा पितच नाही मी. आणि कॉफीवरही प्रेम असं नाही आहे मला. जर फारच कंटाळा आला तर कॉफी पिते मी जरा फ्रेश होण्यासाठी. मी दूध पिते.
मी अजूनही सकाळी दूध पिते, हळद घातलेलं दूध पिते. वा ऍक्च्युली खरंच बेस्ट आहे. आणि त्यामुळे माझी चहा कॉफीची काही आठवण नाही आणि तेही सकाळी एकदाच. त्यामुळे असं काही नाही. संध्याकाळी जर अगदीच कधी वाटलं की म्हणजे जसं आत्ता आपण संध्याकाळी थोडेसे होतो, कंटाळा होतो, तेव्हा कधी जर कॉफी मागवली तर. अदरवाईज नाही माझी अशी काही चहा कॉफीची काही कॉफीची आठवण आठवण नाही. नाही. नाही 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 सर तुम्ही टी पर्सन का कॉफी पर्सन? नाही नाही, मी चहा, आणि तो सुद्धा इराण्याकडचा ब्रून मस्क आणि चहा. कारण मी हे सगळं क्षेत्र जॉईन करायच्या आधी मी सेल्सवाला माणूस होतो बेसिकली. सो तसं रस्त्यावरती बॅग घेऊन फिरताना आधी सकाळचा चहा इराण्याकडे बसून, आणि सांगू होतं ऍक्च्युली मी खूप लवकर जॉब करायला लागलो ना, तर सकाळी इराण्याकडे जाऊन जो आपण चहा बनमस्का द्यायचो, म्हणजे पिऊन झालं की आपण पैसे दिले ना की जरा मोठं करायचं फील घ्यायचं होतं ना की जसे बाबा कॅटेगरीत लोक करतात ना की चहा पिऊन वगैरे. हा, तर ते ब्रून मस्का चहा, तो जो काय ऍडजस्ट जे काय बजेट असेल त्याच्यातनं ते दिलं ना की असं वाटायला लागलं की आता आपण कमावते झालो. ते फिलिंग त्या चहाने बेसिकली खूप दिलं. टीझर आलेला आहे भेटीला आणि ट्रेलरची आता आम्ही वाट बघतोय कधी येणार आहे. पण टीझर मध्ये काही काही गोष्टी आहेत आता मी तेवढ्यावरून तुम्हाला विचारू शकते, कारण मलाही माहिती नाहीये की गोष्ट नेमकी काय आहे. मी पण अंदाज लावलेला आहे की सासू सुनेच्या नात्याची छान गोड गोष्ट आहे, पण त्याच्या पलीकडे काय ट्विस्ट आहेत त्यात ते माहित नाहीये. पण त्यात तुझा डायलॉग आहे की सासू बरोबर पत्रिका जुळली पाहिजे आणि असं तसं. मला सांगा, खऱ्या आयुष्यामध्ये सासू बरोबर किती छान बॉन्ड झालाय आता? येस. नाही, माझ्या खऱ्या आयुष्यात सासूबरोबर खूपच छान बॉन्ड झालाय डे 1 पासून. म्हणजे मी त्यांना जेव्हा पहिल्यांदा भेटले होते, त्यांना पण अनपेक्षित होतं माझं त्यांच्या घरी येणं, कारण का सिद्धेश डायरेक्ट मला कोणालाही न सांगता घरी घेऊन गेला होता. मलाही माहित नव्हतं की तो मला आता घरी नेणार आहे, बट जबरदस्ती तो घेऊन गेला. आणि त्यांचं असं झालं की अरे पूजा आली घरी, आणि माझंही झालं की तू सगळ्यांना सरप्राईज का, असं आपण सांगून गेलं पाहिजे. पण त्या दिवसापासून ते आत्तापर्यंत त्यांनी ज्या पद्धतीने मला आपलंसं करून घेतलं, एक कम्फर्टेबल करून दिलं एक वातावरण. सो या सगळ्यात ना माझ्या सासूबाईंचा खूप मोठा हात आहे. आणि अजूनही आत्ता ते नातं हळूहळू फुलत चाललंय. 2 वर्षच झाली आहेत माझ्या लग्नाला, आणि अजून आम्ही खूप काय काय एक्सप्लोअर करतोय. सो या, इट्स फन, इट्स ब्युटिफुल. त्यांना आधीपासून आयडिया होती का तू आल्यानंतर अरे पूजा असं झालं एकदम? माझं स्थळ आलं होतं त्यांना, आणि मी आणि सिद्धेश आम्ही बोलतोय, आम्ही भेटतोय हा अंदाज होता. पण सिद्धेश अचानक मला घरी घेऊन येईल हे त्यांना माहित नव्हतं. तर त्यांना जरा धक्का बसला, बट त्यांनीच मला खूप कम्फर्टेबल केलं होतं. ताई, तुम्ही तर या आधीच्या इंटरव्ह्यूत पण Exactly, सांगितलं की मी तुमची आता सून तेच- लेकी सारखीच आहे तुम्हाला. आता मी तेच म्हणणार होते की आता जवळपास अख्ख्या महाराष्ट्राला माहिती झालंय माझं आणि माझ्या सुनेचं रिलेशन, किंवा आम्ही काय मज्जा करतो ते. त्यामुळे आता ते काही नवीन नाही राहिलंय. आता जे काही बोलायचं ते या सुनेबद्दल बोलायचं. बरं, ही सून आहे, पण मला वाटतं ऑफ कॅमेरा तुमचं नातं इतकं छान मैत्रीचं आहे आणि लेकीसारखंच आहे. म्हणजे तुम्ही वयाने पण मोठे आहात, अनुभवाने मोठे आहात. पूजाबद्दल काय सांगाल? बेडी मुलगी आहे ती. सोन्या. आता नवीन तिचं नामकरण केलंय आम्ही, सोन्या. ए तू असं बघू नको, हा माझा गोडूला मुलगा आहे. हा, अरे मी काय हो बरोबर आहे. आणि तू सून आहेस. गोड आहे खूप मुलगी ती. आणि ती म्हणजे आता सिनेमामध्ये आहे म्हणून ती मला आवडते असं नाहीये. मला आधीपासूनच ती आवडत होती, आणि माझी पण इच्छा होती तिच्याबरोबर काम करायची. एक सिरियल पण मी तिला विचारली होती. बरेच वर्ष झाली त्याला आता, बरेच वर्ष झाली. आणि त्याच्यात सासू सून होतो. तर ती सिरियल मी तिला म्हटलं होतं करूया का आपण, पण तिने मला समजावून सांगितलं होतं. त्यावेळेस तिचं फिल्मचं करिअर खूप छान शेप घेत होतं. ती म्हणली नाही. मी म्हटलं अगं मी पण नाही करत सिरियल, पण हे छान आहे वगैरे. पण मग ते आत्ता ती पूर्ण झाली माझी इच्छा की आत्ता ती म्हणजे या सिनेमामध्ये सूनच आहे माझी. आणि खूप चांगली ॲक्ट्रेस आहे ती मुळात. तर त्यामुळे सगळ्या गोष्टी असं माणूस जवळ यायला ज्या ज्या गोष्टी लागतात ना माझ्यासारख्या स्त्रीला, त्या सगळ्या तिच्यामध्ये पूर्वाच म्हटलं बघ मी तुला पूजामध्ये आहेत. त्यामुळे
खूप छान रिलेशन झाले आम्हा दोघींचं, अगदी छान. बरं, हे ज्या वेळेस तुम्ही सगळं हे शूट करायचं आत्ताच हे इतकं छान यांचा बॉन्ड झालाय, तर तेव्हा पण ते एकत्र असताना अजून तुम्ही मज्जा केली असेल तर शूट सुरू असताना असं कधी झालंय का की एखादा पंच किंवा काहीतरी एक जोक झालाय आणि सगळेजण फुटलेत सेटवरती आणि तुम्ही पण त्यात इतके मिक्सअप झाला की तुम्ही विसरून गेलात की आपण या फिल्मचे डिरेक्टर आहोत? तुलाही कधी विसरायचं आपण या फिल्मचा director. काय प्रश्न आहे हा काय प्रश्न आहे? नाही असं नाही. पंच तर मी खूप एन्जॉय केलेत सगळ्यांनी. जर आपण एन्जॉय नाही केलं तर ते ट्रान्सफॉर्म होणारच नाही ना ती एनर्जी. त्यामुळे आणि असे म्हणजे काय म्हणतात ना, विनोदाची उत्तम जाण असलेले म्हणजे चांगले कलाकार तर आहेत, पण विनोदाचे मास्टर्स आहे ना, म्हणजे ह्या काय, आनंद इंगळे काय, नैना आपटे काय, हे सगळे असे लीलया इकडनं तिकडे बॉल फेकत असतात टपाटप. आणि बाकीचे सुद्धा आमचे जे कलाकार आहेत म्हणजे आमची पौर्णिमा केंढे, तर असं आहे, पौर्णिमा केंढेच्या विसरण्यामुळे खूप विनोद व्हायचे, ते आम्ही भयंकर एन्जॉय करायचो असं. पण दिग्दर्शन म्हणजे ते आपलं काम विसरणं असं शक्य नाही, नसतं. विसरणं म्हणजे या अर्थाने की तुम्ही एकदम सिरियस होऊन काहीतरी एखाद्या शॉर्टसाठी तुम्ही तुमचं माइंड प्रिपेअर केलंय आणि इकडे सगळेजण हसतात आणि तुम्ही विसरून गेलात की आणि तुम्ही त्यात म्हणजे एन्जॉय करायला सुरुवात केली. नाही असं नाही असं काय नसतं. आपला एक निर्माता असतो बिचारा, जो सगळा आपल्या भरोश्यावरती पैसा लावत असतो, जो कल्पक जोशी नावाचा माणूस असतो, त्याचाही विचार करायला पाहिजे ना. कल्पक जोशी पण आमच्यावर हसायचा आणि मस्ती करायचा. आमचा निर्माता असं खूप धमाल मस्ती आमच्यात सगळ्या आर्टिस्ट मध्ये वगैरे. हा, तो खूप वेळा विसरायचा की आपण पैसे लावलेत या सिनेमात, गप्पा मारत बसायचा. बरोबर आहे ना. आणि हा सगळ्या जगाचं ओझं डोक्यावर घेतल्यासारखा असायचा तिथे. मला ऋषीला विचारायचं, तुझे सांगितलंस की आत्ताची काही वेळापूर्वी कब्बशी मुवमेंट जी होती, चहा प्यायला तुम्ही एकत्र, मी ना सरांबद्दल हे सगळ्यांकडून ऐकलं की सर ना सेटवरती खूप लाड करतात सगळ्यांचे, म्हणजे खाण्यापिण्याचे तर म्हणजे त्यांना फक्त तुम्ही बोलता बोलता एक काही सांगितलं 2 दिवसात किंवा दुसऱ्या दिवशी ती गोष्ट हजर असते तुमच्या समोर. मला ऐकायचंय हे कोणी सांगितलं? सरांनी किती लाड केलेत तुमचे म्हणतेस म्हणून बिलीव्ह करते. हे तेच मी हे कोणाकडनं ऐकलंयस तू हे सगळं? सोर्स कडून. ओके, पण नाही, मी एक नक्की किस्सा सांगेन. आम्ही एका गाण्याचं शूट चिकमंगळूरला केलं होतं, जिथे आमचा रॅप झाला फिल्मचा. तर फिल्म रॅप म्हणजे आमचा खूप दिवस फिल्म शूट होत होती आणि आता ह्या शेड्यूल नंतर पूर्ण फिल्म रॅप झाली, असा आमचा फायनल रॅप होता. त्या दिवशी रात्री आम्ही वैभवदादाला म्हणलं होतं की आपण छान इकडचं काहीतरी स्पेशालिटी खाऊया. तो म्हटला थांब मी आज आणतो, असं म्हणून तो गेला आणि एक 1-1.5 तासांनी अशी एवढी मोठी पिशवी घेऊन परत आला. काय मग तो एक काढायला लागला, ही फिश करी हे ते. आणि त्यांनी काय केलं होतं, तिकडचे एक लोकल खानावळ टाईप होती ना ती, त्याच्यात जाऊन तिकडच्या स्पेशालिटीचे काही गोष्टी तो घेऊन आला होता. काही नॉनव्हेज होते, काही व्हेज आयटम होते. आणि त्या रात्री आम्ही बसून. नाही, हे तू खूप पुढचं बोललास. मुल्यांगिरी पर्वतावर आमचं रॅप झालं, मग आम्ही उतरून पायथ्याशी आलो. पायथ्याशी आले असे गरम गरम मैसूर पाकचे 2 डबे आमच्या समोर आले आणि दोघांनाही मैसूर पाक भरवण्यात आलेला आहे. आणि तो आम्ही मैसूर पाक, मला आठवतंय आम्ही किती 3.5-4 महिन्यानंतर गोड खाल्लं होतं, ते त्या दिवशी खाल्लं होतं तो मैसूर पाक. तो त्यांनी आमचा डाएट मोडलं शेवटच्या दिवशी. तर तसे बरे आहेत ते, म्हणजे ते लाड करतात. नाही, त्या दिवशी खूप लाड केले आम्ही, खूप मासे खाल्ले, अतिशयोक्ती मासे खाल्ले आम्ही. माझे पण केले त्यांनी लाड, माझे पण केले. मला एकदा काय कधीतरी वॉफल्स तिकडे कुठेतरी चांगले मिळतात, तर मला एकदा कधीतरी आणून दिले कोणी. म्हटलं किती सुंदर आहे, हे कोणी आणलंय? कारण सेटवर सतत कोणी ना कोणी काहीतरी खायला आणत असायचं आणि ह्याच्या घरून पण डबा तो घेऊन यायचा एवढ्या सकाळी. तर मला कळलं वैभवने आणलेत. तर वैभवला म्हटलं मला खूप आवडले, फारच छान होते. तर दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे वॉफल झाले. हां, वेगवेगळे आले आणि ते सगळे फार सुंदर होते. खायला भरपूर घातलं त्यांनी पण. ऋषी, तुला पण आवडतात ना वॉफल्स? भयानक. मलाही खूप आवडतात ना, वॉफल्स. मलाही आणि मला आवडतात. आज काय म्हणणं तुझं? मला ते वेगवेगळे प्रकार वॉफल्सचे ट्राय करायचे. ते फक्त सांगितलं मी. म्हणजे साधारण गोड खाणारे आहात तुम्ही सगळेजण, प्रॉपर असं गोड होतं मी, त्यामुळे आम्हाला गोड खाणं आवडतं. व्यवस्थित गोड खाणारी माणसं. बरं, आता माझ्याकडे एक छान छोटासा गेम आहे. तर तुम्हाला तुमच्या दोघींसाठी आहेत ते प्रश्न, कारण ते सासू सून रिलेटेड अशा ह्याच्यामधले आहेत, कॉम्बिनेशन.
बेस्ट काय पण पण उत्तर मात्र तुम्हाला म्हणजे निर्मिती सावंत आणि पूजा म्हणूनच द्यायचे Best. हां. येस ओके. सो मला सांगा की थेट बोलणं का प्रेमाने समजावणं? मनात आलं की बोलते, पण ते प्रेमाने बोलते. मनात आलं की बोलते, हां. जे काही दाबून ठेवत नाही, पण ते प्रेमाने बोलते. असं तडाक फडाक खडाक असं नाही होत माझं. आधी व्हायचं खूप, आता नाही होत तसं. मी थेट नाहीच बोलूच शकत नाही मी थेट. मी थांबते, विचार करते, समोरच्याला आधी कसं आणि मग वाटेल सोडून त्याचा देते. विचार सोडून देते. आणि मग माझा ओरडा खाते. पण एखादी गोष्ट करताना घरामध्ये साधारण काय पटकन चालतं, म्हणजे नव्या सुनेची आयडिया की सासूबाईंचा अनुभव? दोन्ही. की एखादी आयडिया जर तिने सांगितली तर माझा अनुभव वापरून की बापरे ही आयडिया अशी येऊ शकते उलटी हे सांगू शकतो. त्यामुळे दोन्ही होतं ते. आई, हिचं नाही माहिती मला. हा मी पण बॅलन्स करेन. म्हणजे माझी आयडिया आणि सासूबाईंचा अनुभव एकत्र. ओके. घरी आमच्या वेळी हा डायलॉग असतो जास्त की आजकाल हा असतो? आमच्या वेळी पण असतो, अशासाठी असतो की तिला ना माझ्या सुनेला ना खूप आधीचं ऐकायचं असतं की मम्मा मग तुम्ही बाहेर गेलात की कुठे जायचं जेवायला किंवा कुठे, तर ते आमच्या वेळी तिथे असतं. आत्ताच्या काळच्या मुली आहेतच ना या, मग ते येणारच ना. नाही आमच्या घरी सुद्धा आय थिंक आत्ताच्या काळातल्या ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या खूप पटकन माझ्या सासू सासऱ्यांनी आणि माझ्या आईबाबांनी पण एक्सेप्ट केल्या त्या. सो आजच्या काळचं घरचा स्वयंपाक की पटकन ऑनलाईन ऑर्डर करणं? घरचा स्वयंपाक for me. मी घरचा स्वयंपाक, माझी सून ऑनलाईन ऑर्डर करणं. बरं, तू अजून लहान आहेस किंवा तुला अनुभव येतील आणि मग कळेल, हे वाक्य की तुम्ही काळानुसार बदला हे वाक्य? तू दोन्ही असं देतेस की दोन्ही लागू हा दोन्ही लागू आहेत काळानुसार. हा बरं, घरामध्ये टीव्हीचा रिमोट कोणाच्या हातात असतो? आमच्या घरी तर आता टीव्हीच चालू नसतो. तू जेव्हा केव्हा येतेस सासरी तेव्हा? टीव्हीचा रिमोट माझ्याकडे असतो. बरं, अनुभव की एक्सपेरिमेंट? परत दोन्ही. दोन्ही. परत दोन्ही. तुमच्याकडे जर अनुभव असेल तर नवीन एक्सपेरिमेंट करणाऱ्याला त्यातले संभाव्य धोके किंवा काय फायदे ते सांगूच शकतो ना अनुभवाने. खरं. बरं, शेवटचं, बचत की शॉपिंग? शॉपिंग. एक मतावर आलेले आहेत दोघी जणी शेवटच्या प्रश्नाला. वैभव म्हणेल कब्बशीचं प्रमोशन चालू आहे यांचं का या दोघींचं. पण ऋषी मला सांग की आता एकंदर सगळे फिल्मची स्टोरी किंवा त्यातले डायलॉग्स आणि सासू सुनेचं नातं हे बाकीच्या सगळ्या गोष्टी हे ऐकल्यानंतर एक साधारण मनामध्ये एक गोष्ट काय ठरवलीस की तुझ्या खऱ्या आयुष्यामध्ये काय एक गोष्ट जी तू फॉलो करशील? या फिल्ममध्ये खूप ऐकतो आईचं असं मला वाटतं, जे मी खऱ्या आयुष्यात एवढं ऐकत नाही. तर मी कदाचित जास्त ऐकायला लागेन आईचं, ही गोष्ट मी करेन. ऐक तिचं. हो. चांगली बाई आहे ती, माझी मैत्रीण आहे ती. सर, मला तुम्हाला विचारायचंय, फिल्मच्या रिलेटेड एखादी एक अशी मुवमेंट असते ना की जी नाव घेतलं कब्बशी म्हटलं की ती एक तुम्हाला पटकन आठवणार आहे किंवा तीच फ्रेम राहणार आहे आता तुमच्या डोक्यामध्ये, तर ती कोणती आहे या सगळ्यांबरोबरची? बेस्ट मोमेंट म्हणजे मला वाटतं उत्तम सिंग सरांनी हे म्युझिक कंपोजिशनला जेव्हा ते तयार झाले ना, त्याच्यानंतर जेव्हा गाण्याला आपण एक रफ चाल लावतो, ती प्रोसेस असते नॉर्मली सगळीकडेच. तर त्याच्यासाठी त्यांनी घरी बोलवलं होतं आणि गीतकार गुरु ठाकूर, मी, आमचा प्रोजेक्ट हेड चिन्मय शिंत्रे आणि प्रोड्युसर कल्पक जोशी असे आम्ही सगळे त्याच्यासाठी भेटायचं ठरलं त्यांच्या घरी 11 वाजता. तर लेट नको व्हायला म्हणून आम्ही 11:15लाच खाली पोचलो आणि एकदमच लवकर आलो नको म्हणून आम्ही 5 मिनिटं टाइमपास केला तिकडे आणि 10:50-55च्या मध्ये मी बेल वाजवली. त्यानंतर आत गेलो तर आत जाताना त्यांच्या रूमचा दरवाजा उघडला, त्यांची म्युझिक रूम आहे, त्या दरवाजा उघडला, त्याच्यावरती ऑलरेडी पेटीवरती कंपोजिशन सुरू झालेलं होतं है ना. आणि मग ते आल्यानंतर बसले 2 मिनिटं झालं, मग त्यांनी ते कंपोजिशन ऐकवताना ते असं म्हणाले की सुनो, ये अपनी फिल्म का पहला गाना है, उसका मेरे दिमाग में कुछ ऐसा ढांचा बना है. मी खरं सांगू
एक दिग्दर्शक म्हणून, म्हणजे माझ्यासारखा दिग्दर्शक जो आत्ता कुठेतरी पाय रोवतोय, उत्तम सिंगनी सांगायचं की तुझ्या सिनेमाचं पहिलं गाणं असं असेल, हे खूपच मस्त आहे. आणि दुसरी गोष्ट, इतका मोठा कंपोजर 11च्या मीटिंगला 10:55ला पेटी घेऊन बसतो आणि तुमचं काम सुरू करतो, तर तुमच्या हे लक्ष येतं की यांच्यासाठी हा सिनेमा किती महत्वाचा आहे. तो फक्त एका नव्या मुलाचा सिनेमा नाहीये, तो एका दिग्दर्शकाचा त्यांचा सिनेमा आहे. मग आपलं सिरियसनेस अजून त्याच्यात बदलतं, चेंज होतं. सो डेफिनेटली म्हणजे ती मुवमेंट अशी आहे की म्हणजे मला असं वाटतं की त्या मुवमेंटला सगळे साक्षीदार होऊ शकले असते तर किती मजा आली असती. तिथे मग असं वाटतं की पूर्ण टीम मिस करतो, कारण असे किस्से सगळ्यांनी ऐकलेत, ही लोक आले पण आहेत रेकॉर्डिंगला, हे सगळं झालंय, पण तो ते पर्सनल मुवमेंट आहे, असं वाटतं की अदृश्य होऊन का होईना प्रत्येकाला बघता आले तर किती मजा आली असती. तुमचा एकंदर अनुभव कसा होता आणि फिल्म शूट करण्याचा? कारण मालिकेचं गणित खूप वेगळं असतं, त्यासाठी कॅमेराज आणि सगळी अरेंजमेंट ते सेटिंग वेगळं असतं आणि फिल्मसाठी वेगळं. सो हा अनुभव कसा होता? नाही, फिल्मचा अनुभव तर म्हणजे मजेशीरच होता आणि छान एन्जॉयच केलं. मला खूप या निमित्ताने ओव्हरऑल सगळ्यांचेच म्हणजे आर्टिस्टचे आणि माझ्या टेक्निकल टीमचे पण खूप आभार मानावे असे वाटतात. कारण कसं आहे, थोडं माझा हट्ट हा होता की गोष्ट रिअल वाटावी, आणि मग ती रिअल वाटण्यासाठी बऱ्यापैकी रिअल स्पेसेसमध्ये आम्ही शूट केलं. जे नॉर्मली शूटिंग फ्लोअर करून सेट इरेक्ट करून किंवा ते शूटिंग फ्लोअर जे प्रचंड मोठे असतात, तर तो वर्क कम्फर्ट या कलाकारांना कुठेच नाही मिळाला. आणि एप्रिल आणि मे महिना जेव्हा प्रचंड उन्हाळा होता, किंवा मागच्या वर्षी तर तो म्हणजे आम्ही शूट करताना पाऊस पण सुरू झाला होता मे महिन्यात, त्या सगळ्या ह्याच्यात रिअल स्पेसेसमध्ये ते दिसतंय सगळं चांगलं, पण त्याच्यासाठी 65-70 लोकांना खूप जास्त कॉम्प्रोमाइज करावं लागतं ना, तर ते नंतर विचार केल्यानंतर असं वाटतं की एकदा सॉरी म्हटलं पाहिजे या सगळ्यांना त्याच्यासाठी. सो पण तो एक्सपिरियन्स मस्त होता की सगळेच तेव्हा दटून उभे राहिले, छोट्या मोठ्या गोष्टी इकडे तिकडे, पण ॲटलिस्ट आता पिक्चर बघताना वाटतं की हे आपले काय म्हणतात ना विचार आहेत ते जस्टिफाय होतील, आणि हे जस्टिफाय होतात या सगळ्यांमुळे, म्हणजे इथे उपस्थित असलेले आणि आत्ता आमची जी अख्खी टीम असेल याच्या मागे त्याच्यामुळे. सो दॅट वॉज नाईस, म्हणजे इंटरेस्टिंग होतं सगळं प्रकार. क्या बात आहे. म्हणजे मला तुला सांगायचं आता जाता जाताच असं ना खूपदा म्हटलं जातं, आपली जी इंडस्ट्री आहे तर असं बऱ्याचदा म्हणतात की लग्न झालं की कुठेतरी एक थोडासा ब्रेक येतो किंवा हे, पण टचवूड तुझ्या बाबतीमध्ये मला वाटतं हे खूप छान घडतंय की लग्नानंतर तुझे अजून छान 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 प्रोजेक्ट आणि एकापाठोपाठ एक सगळं छान छान येत चाललंय. Thank you. तर मला वाटतं ही खरंच खूप छान गोष्ट आहे. आणि तू जसं आत्ता उल्लेख केलास की तुझ्या करिअरसाठी किंवा तुझ्या अभिनय क्षेत्रासाठी तुला तुझ्या सासूबाईंचाही तितकाच सपोर्ट आहे. Absolutely. सो कब्बशीच्या निमित्ताने आज सासूबाईंना एक छान मेसेज द्यायचा असेल तर काय देशील? नाही, थोडंसं आधीच्या तुझ्या ह्या प्रश्नावर येते, कारण का खरंच आता काही इंटरव्ह्यूजमध्ये एका पत्रकाराने मला असं म्हटलं की पूजा, तुझा कमबॅक होतोय हे तुला कसं वाटतंय? मी म्हटलं मी कुठे गेले होते कमबॅक करायला? सो त्यांचं असं म्हणणं होतं की तुझं लग्न झालंय, त्याच्यानंतर तू एक वेळ घेतला. आणि सो अनफॉर्च्युनेटली हे स्त्रियांच्या बाबतीतच होतं. स्त्रीलाच नेहमी विचारलं जातं की लग्नानंतर तू काम करणार आहेस का? हा प्रश्न कधी फार क्वचित पुरुषांना विचारला जातो की तू तुझी नोकरी ठेवणार आहेस का लग्नानंतर. बट ऑफकोर्स काळ बदलतोय आणि आत्ता मला खूपच छान वाटतंय. लग्नानंतर हे जे काही माझे सिनेमे रिलीज होत आहेत ह्याचं ना खूप मोठं श्रेय चव्हाण फॅमिलीला मी देईन, कारण इट इज नॉट इझी. कारण ह्या चित्रपटसृष्टीतलं त्यांच्या फॅमिलीतलं ह्यापूर्वी कोणीच नव्हतं असं पब्लिक फिगर, किंवा इतकं त्यांना काय म्हणतात ते एक ओपन कॅनव्हास होतो ना, तसं त्यांच्या लाईफमध्ये तसं कोणी नव्हतं. त्यामुळे त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी नवीन होत्या. पण एकदाही कुठलीही कंप्लेंट न करता मला त्यांनी माझ्या कामासकट, माझ्या प्रोफेशनसकट एक्सेप्ट केलं. आणि आज ज्या काही माझ्या फिल्म्स रिलीज होत आहेत, आज माझा नवरा परदेशात आहे पण मी इथे राहून माझं काम करू शकते, ह्याचं श्रेय मी चव्हाण फॅमिलीला देईन, सिद्धेशला देईन. कारण त्यांनी जर समजून घेतलं नसतं तर मी इथे इतकं मनसोक्तपणे काम करू शकले नसते लग्नानंतर. सो थँक्यू सो मच. फक्त सासूबाई नाही तर संपूर्ण चव्हाण फॅमिली, आणि डेफिनेटली सिद्धेश, तू मला समजून घेतलंस, मला एक्सेप्ट केलंस, माझ्या कामासकट एक्सेप्ट केलंस. त्याच्यामुळे जे काही मी आता काम करू शकते ते तुमच्यासाठी. बट आय एम गोना मिस यू. माझ्या फिल्म रिलीज होत आहेत आणि 19 जूनला कब्बशी रिलीज होते. माझ्या रीलमधल्या सासूबाई इथे आहेत, पण रिअल सासूबाई सध्या तात्पुरत्या ऑस्ट्रेलियाला गेल्या आहेत.
सो सासूबाई तुम्हाला आम्ही खूप मिस करणार आहोत. प्लीज कम बॅक टू इंडिया आणि मग आपण एकत्र फिल्म बघूया कब्बशी. किती गोड. खूप छान वाटलं मला तुमच्या सगळ्यांची गप्पा मारून आणि खरंच खूप छान झालाय, गोड झालाय टीजर. मला असं वाटतं ना की खूप जणांचं कायम हे म्हणणं असतं किंवा ऑडियन्स सुद्धा कधी कधी म्हणतो की सासू सून किंवा घरातले कौटुंबिक नातेसंबंध ह्या गोष्टींवर ना खूप बोललं गेलं पाहिजे. कारण मला वाटतं ही आत्ताच्या काळाची गरज आहे. कारण ना सगळ्या सोशल मीडिया आणि ह्याच्यात ना कुठेतरी माणसं संवादच विसरून गेलेत आणि त्या ह्याच्यात कौटुंबिक नातेसंबंधांवरती आधारित असलेले सिनेमे येणं ही खूप गोड गोष्ट आहे. त्यात सासू सुनेसारखा विषय म्हणजे प्रत्येकाच्या घराघरातली गोष्ट असते. म्हणजे म्हणतात ना घरोघरी मातीच्या चुली, तेच आहे ते. पण त्यात तो एक वेगळा प्रयत्न, एक वेगळा विषय घेऊन लोकांसमोर येणं ही पण खूप गोड गोष्ट आहे. आणि तुम्ही सगळेच खूप छान आहात, गोड आहात. त्याच्यामुळे आम्ही उत्सुक आहोत सिनेमा बघण्यासाठी. खूप खूप शुभेच्छा या सिनेमाला आणि तर सगळ्या प्रोजेक्टसाठी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.